आत्ता आपण पांगाराच्या झाडाजवळ आहोत। आपण ही झाडं मोठ्या प्रमाणावरती लावलेली आहेत। खरं तर वैशिष्ट्य एकच आहे की या झाडांना फुलांमधनं मकरंद घेण्यासाठी, पाणी पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती सकाळी पक्षी असतात, दुपारी पक्षी असतात, संध्याकाळी पक्षी असतात। आणि जेव्हा जेव्हा आम्ही या फुलांकडे निरीक्षण केले त्या वेळेस या फुलांमध्ये खाली तळाला पाण्याचे थेंब या फुलांमध्ये असतात आणि हेच पाणी पिण्यासाठी पक्षी या झाडावरती येतात का, हा एक मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर हे पाणी कुठून येतं, याच्यामध्ये पाणी कुठून साचतं, हा एक मोठा प्रश्न खरं तर पडतो। कारण की मुळांच्या माध्यमातून या फुलांमध्ये पाणी असतं का, सकाळ सकाळी दवबिंदू पडतात त्याच्यामधून हे पाणी याच्यामध्ये साचतं। पण ह्या झाडांच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे। उन्हाळ्यातील पक्ष्यांची ताण भागवण्यासाठी हे पांगारं झाड अतिशय उपयुक्त आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी आहे। आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर नक्कीच आपण मला पडलेले जे प्रश्न आहेत की या फुलांमध्ये पाणी कुठून येतं, याचं नक्कीच आपल्याला जर माहिती असेल तर आपण याचं मार्गदर्शन करावं। हे मार्गदर्शन आम्हा सर्वांना मोलाचं राहील आणि ही झाडं मोठ्या प्रमाणावर लावली गेली पाहिजेत। कारण नॅचरली पक्ष्यांना पाण्याचा स्रोत आपण एक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न उन्हाळ्यामध्ये करत आहोत। धन्यवाद।